सर्वांना हॅपी संक्रांत. संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि ब्लॉग आत्ता सुरू करते कारण की ह्या वेळेला संडेला ब्लॉग नाही केला गेला आणि संडेला खूप बिझी शेड्यूल होतं. जसं की अनुचे 2 फोटोशूट केलेत आम्ही. त्याचे फोटोशूट राहून जात होते ना. अंकुश पण बिझी असतो, पुन्हा मी पण एकटी असते, माझे घरातले कामं चालू असतात. सो नाही वेळ मिळाला आणि संडेला पूर्ण दिवस आम्ही बिझी होतो. आणि आज ब्लॉग स्टार्ट केला आहे मी बिकॉज आज आलेला आहे हनुचा मामा. आम्ही भेटवतो मामाला, पण मामाची ओळख करून देतो. आत्ता आम्ही जरा बाहेर आलो आहे. जरा उदयचं थोडं काही काम होतं ना, त्याच्यासोबत आम्ही बाहेर आलेलो आहे. आणि माझ्या मागे बघताय तुम्ही, जसं की मी तुम्हाला दाखवते. JSPM कॉलेजच्या एरियात आलो आहे आम्ही आत्ता सध्या. उदयाला की भेटवते मी तुम्हाला उदयासोबत. ओके. ऑलराईट, आम्ही येऊन गेलोय घरी आणि मी तुम्हाला भेटवते हनुच्या मामासोबत. हनुला कोण आलंय? काय उदय, कसं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला परत येऊन? एकदम मस्त. बॅक टू रुटीन. स्टोरी टाकली तुम्ही. बॅक टू रुटीन. प्रवास कसा झाला मग? प्रवास एकदम सुखदायक झालाय. सुखदायक, आरामदायक. कॅबिन मध्ये बसून नगर मार्गे आला ना तू? हा, मस्त पैकी. परत तेच आपलं कॉलेजला जायचं, घरी यायचं, रील्स बघायचे, झोपून जायचं. बस. आणि अभ्यास करायचा वेळ आली का. आणि हनुसोबत मस्ती करायची. हनुला चलो, आता आम्ही भेटतो जेवण झाल्यावर. तो आता वाजले रात्रीचे 11 आणि इकडे हे इम्पॉर्टंट काम चालू आहे. तू काय करतो? तू पप्पाला हेल्प करतो? आणि आमच्या इकडे बिग बॉस चालू आहे. बिग बॉस बघतोय. बिग बॉस एक पण दिवस मिस करत नाही आम्ही. इकडे उदय झोपलाय आणि इकडे ही अशी मस्ती चालली आहे. हनु हनु चला, ही मस्ती अशी चालू राहील. आपण भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. शुभरात्री.